ठाकरे हे नाव कधी संपणार नाही. प्रत्येक ठिकाणी प्रचंड पैसा वाटला शिंदे आणि भाजपा. त्याच्यामुळे त्यांचा हा विजय हा प्रामाणिकपणाचा विजय नाही. शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी होती. ठाकरेंचं राज्य परत येणार आहे. त्यांनी समजदारीने घेतलं पाहिजे होतं. फटका बसला म्हणजे ते करतच नाही. आम्हाला विचारलं पण नाही की हे कसं काय यादी कशी करायची, काय करायची, काहीतरी मला नाही. उपनेते सुभाष पाटलांनी कोणाला विचारलं नाही. तेच संशयात होतं. का नव्हता? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे महत्त्वाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या अंगावर तब्बल 10 वर्षाच्या नंतर गुलाल पडलेला आहे. खैरे साहेब आपल्या सोबत आहेत. सत्ताकारांमध्ये स्वागत आहे. कसं बघता एकंदरीत या विजयाकडे? नाही, हा विजय त्या ठिकाणी प्रामाणिकपणाचा विजय आहे, एकनिष्ठपणाचा विजय आहे. दुःख एवढंच आहे की मुंबई महापालिका आमची अजून चालू आहे रस्ते घेत. मुंबई महापालिका एकतर्फी आली तर आम्हाला खूपच आनंद वाटेल. तरी पण माननीय उद्धवसाहेब, राजसाहेब या दोघांनी संघर्षाने आत्ता माझ्यासमोर जे 72 फिगर दिसते ती तिथपर्यंत आले. शिंदे गट आणि भाजपवाले नेहमी म्हणायचे यांचं सगळं नाव निशाणा संपून जाईल, मिटून जाईल. ठाकरे हे नाव कधी संपणार नाही आणि ठाकरेंचाच विजय होईल. आणि आज किती जरी सत्तेपेक्षा जरी कमी जरी जागा दिसतात आपल्याला, तरी पण ठाकरेंचाच वर्चस्व मुंबईवर राहील बाकी नाही. आणि बाकीच्या इतर ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी झालं ते आर्थिक कारण खूप मोठं झालं. ते प्रत्येक ठिकाणी प्रचंड पैसा वाटला. मुंबईत वाटला त्याने, पण इथे मात्र सगळ्या महानगरपालिकेत सगळीकडे खूप पैसा वाटला दोघांनी पण, शिंदे आणि भाजपा. त्याच्यामुळे त्यांचा हा विजय हा प्रामाणिकपणाचा विजय नाही आहे. खरं बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचाच बालेकिल्ला म्हणून सतत ओळख राहिलेली आहे. तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्ही भाजपला सोबत घेतलं आणि आज भाजपच तुमचा मोठा भाऊ झालेला आहे. बरोबर आहे. आणि आमचं बोट पकडून झाले. 1988ला त्या ठिकाणी महानगरपालिकेवर एकतर्फी त्या ठिकाणी शिवसेनेचा विजय झाला होता. भगवा झेंडा फडकला होता. त्यावेळेस मी, पाटील साहेब, बाकीचे आम्ही सगळेजण या भाजपवाल्यांकडे मी गेलो होतो की बाबा आपण युती करू हिंदुत्वासाठी. त्यामुळे तुम्ही फक्त 3 वर्षाचे तुम्ही आहात, आम्ही तर अखिल भारतीय नाही जमत म्हणून सगळ्यांनी नकार दिला. आणि शेवटी शिवसेना प्रमुखांचे पदस्पर्शी लागले, सर्व नेत्यांचे पदस्पर्शी लागले आणि आम्ही 27 जागा जिंकल्या त्या सगळ्यात पहिल्या महानगरपालिकेवर 1988ला आउट ऑफ 60. आणि त्यावेळेस आपला महापौर झाला नाही, सावेसाहेब आले. मग सावेसाहेब आल्यानंतर मग महापौर झाला, नंतर खासदार झाले, नंतर आम्ही आमदार. मग सतत आपण अनेक वेळेस महापौर आपण आणले. म्हणजे हा विजय त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आणला होता. हा गडच शिवसेना प्रमुखांचा आहे. आज उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवसाहेबांची सभा पण किती मोठी झाली होती आणि मी स्वतः हात जोडून नमस्कार करून मशाल हातात ठेवली होती. पण मशालचा विजय झाला पाहिजे. पण आता इथे काय झालं की तुम्हाला एक प्रामाणिकपणा, आमच्या पक्षाकडे पैसे नाही, आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याकडे पैसे नाही, म्हणून हा प्रामाणिकपणाचा विजय. आणि जे काही मतं आमच्या पराभूत उमेदवारांना जरी मिळाले असेल तर ते सुद्धा प्रामाणिकपणाने मिळालेले आहे. बाकीच्या ह्या लोकांनी प्रचंड पैसा वाटला, उत्माद केला सगळा. आणि बऱ्याच लोकांनी त्या शासकीय यंत्रणा त्यांच्या पाठीशी होती, मदत केली. त्याने सांगायला लागलो की बदनापूरवर इतके लोक आले तर पकडायला तयार नाही. सांगितलं बाबा या ठिकाणी चालू आहे, पैसे वाटायला लागले तर आपण बोला, तर ते कोणीच काही हालचाल पण करत नव्हते. म्हणजे प्रशासनाचा सुद्धा सपोर्ट या दोघांनाही होता. आणि त्यामुळे आमचे उमेदवार जरी कमी आले असेल पण जे आले ते प्रामाणिकपणे आले. आणि आमचे उमेदवार जे पराभूत झाले असेल ते सुद्धा प्रामाणिकपणे त्यांनी लोकांच्या पुढे मतं मागितले, मतं दिले लोकांनी. एक बघितलं आपण तर जशी निवडणूक जवळ आली, अगदी बोटावर मोजणे इतके दिवस शिल्लक असतानाच तुमच्याकडून बरेचसे जण शिंदे गटामध्ये गेले किंवा इतर ठिकाणी गेले. एक दुःख असं आहे, आता आमचे आमदार, आम्ही जे निवडून आलेले आमदारच गेले, त्याच्यानंतर आम्ही जे निवडून आले नगरसेवक ते गेले. आम्हाला वाईट वाटतं की हे नगरसेवक निवडून आले, यांना आपण दारोदारी फिरलो यांच्यासाठी, आणि हे निवडून आले आता ते तिकडे गेले. तर ते सुद्धा आम्हाला पटलं नाही. पण इतकं नसताना सुद्धा किती पदाधिकारी गेले हो, इतकं नसताना सुद्धा जनतेने आम्हाला कौल दिला. एक बघितलं गेलं तर एक गटबाजी बघायला मिळाली. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे ही निवडणूक. गटबाजी नाही आहे, त्याला गटबाजी म्हणत नाही. आम्ही तसे एकत्रच आहोत, परंतु विचार केला पाहिजे की आपण एकत्र राहिलो तर आपण किती जागा मिळू शकतो, आणू शकतो. हे आमच्या कोणत्याही नेत्याला ते अजून कळलं नाही आहे. हे मी माझी सेवाच मी करत होतो, कारण मी 1985 पासूनचा शिवसेना आहे, तसं बालपणापासून शिवसेना आहे. मी माझ्या पक्षाचं त्या ठिकाण म्हणजे मला कोणी ऑफर दिली नाही का, मी गेलो का नाही.
म्हणून मी बाळासाहेबांचा कठोर शिवसैनिक, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, म्हणून आपण तेच एकनिष्ठता ठेवली पाहिजे. काय करायचे पैसे काय डोक्यावर घेऊन जायचे काय सत्ता खुर्ची काय डोक्यावर घेऊन जायचे नाही. कधी ना कधी ते उद्धव साहेबांचं पुनश्चर आहे. ठाकरेंचं राज्य परत येणार आहे, परत येणार. लिहून घ्या तुम्ही, मी लिहून देतो तुम्हाला की ठाकरेंचं राज्य परत येणार. असे संकट शिवसेना प्रमुखांना सुद्धा आले होते, पण त्याच्यानंतर म्हणजे सरकारच आलं. नाही, पण आपण निवडणुकीत बघितली तुमची कोरघोडी चालूच होते एकमेकांविषयी नाही, वगैरे. ते कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सांगतो. आता मी तर खूप जुना आहे, ते नंतर 97-98ला ते आले. त्यांना जे काय मी संघर्ष करून शिवसेना वाढवले ते कळलं नाही त्यांना ना. आज विचारा, सुभाष पाटील आमच्या बरोबरच आहे, ते आता उपनेते झाले. आम्ही कसेच मोटरसायकलवर कशावर जाऊन शिवसेना गावागाव स्थापन केले, त्याचा हा परिणाम आहे ना. पण त्याचा यांना काय माहिती. पण ते आता आल्यानंतर त्यांनी कसं माहिती आहे का, त्यांनी समजदारीने घेतलं पाहिजे होतं, सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, सगळ्यांनी एकत्र बसून मिटिंग घेतली पाहिजे होती. ते नाही करत. त्याचा फटका बसलाय. फटका बसला म्हणजे ते करतच नाही. आम्हाला विचारलं पण नाही की हे कसं काय, यादी कशी करायची, काय करायची, काहीतरी मला नाही. उपनेते सुभाष पाटला नाही, कोणाला विचारलं नाही, शहर प्रमुखांना विचारलं नाही, आम्हाला काहीच माहिती नाही असं म्हणतात. तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्यावर खूप संशय बळावतो. पण संशय बळावतो, पण आपल्या पक्षासाठी आपण प्रामाणिकपणे ठेवलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदेगट, शिवसेना शिंदेगट, असं महाराष्ट्रात सगळं चित्र बघत असताना इथं मात्र संजय शिरसाट यांची जी कन्या आहे हर्षदा शिरसाट, यांच्या विरोधामध्ये भाजपचा उमेदवार होता, शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचा होता, मात्र आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा नव्हता. तेच एक संशय येत होता, का नव्हता. म्हणजे ते एक कोणी, बरं आपण ज्याला तिकीट द्या म्हणून सांगतो त्याला न देतो दुसऱ्याला द्यायचं, आणि त्याच्याकडे सर्टिफिकेट निघायचं नाही, मग तो बाद होतो. मग दुसरा एक कोणीतरी आम्ही जुना शिवसैनिक पकडला आणि त्याच्या मुलीला मी दिलं, सुनेला. ठीक आहे, पण आता ते चिन्ह नव्हतं ना. एक कुठंतरी थोडं बॅकफुटवर असलेले चंद्रकांत खैरे आता ह्या महानगरपालिकेमध्ये, खरं तर आपण बघायला गेलं तर पुतणे तुम्ही या ठिकाणी निवडून आणलेला आहे पुतण्यांना, आणि दुसरीकडे मात्र दुसरे जे नेते आहेत अंबादास दानवे यांच्या भावांना मात्र पराभव पत्करावा लागला. कुठंतरी आता खैरेंची एंट्री झालेली आहे आणि घोडदौड सुरू राहील. तुमच्या सगळ्यांचा गैरसमज आहे, सगळ्या मीडियाचा गैरसमज आहे की मी बॅकफुटवर आहे. मी बॅकफुटवर नाही आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या बरोबर राईट हँडला आहे. कधी पण पाहतो मी राईट हँडला आहे, आणि त्यांनी कधीही असं अविश्वास दाखवला नाही. कारण मी कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा, मला जेवढं शिवसेना प्रमुखांनी जवळ घेऊन बोलवलं, पाठीवरून हात फिरवला, रागावले पण सगळं केलं, हे कोणालाच केलं नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मी कट्टर शिवसैनिक असल्यामुळे कुठे गेलोच नाही. मी प्रामाणिक आहे, उद्धव साहेबांची प्रामाणिक आहे. बाकी साहेबांशी तर मी कठोर शिवसैनिक असल्यामुळे तर प्रश्नच येत नाही. मी जाऊ कशाला, कुठे जाऊ कशाला. आणि म्हणून ज्या पद्धतीने आता हे चाललं असेल त्या लोकांना कळलं खैरे साहेब एकनिष्ठ आहे, आणि माझं एकनिष्ठ असल्यामुळे आपल्याला पद मिळो ना मिळो, आपलं काही असेल नसं, आपण जागेवरच आहोत, नेते तर आहोत, असं काय प्रश्नच नाही. म्हणून तो तुमचा गैरसमज काढून टाका की मी बॅकफुटवर गेलो वगैरे, काय नाही. मी फ्रंटवरच आहे. नक्कीच आपल्यासोबत सुभाष पाटील आहेत, हे देखील उपनेते आहेत. खरं तर शिवसेनेची ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये पहिली शाखा सुरू झाली तेव्हापासून शिवसेनेमध्ये राहिली, मधल्या काळात जरा बाजूला गेलेले होते, पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून आता उपनेते पदावर आहेत. कसं बघता एकंदरीत आता सध्याच्या परिस्थितीकडे? नाही, मी पहिल्यापासून असं म्हणत होतो का 88ची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक हे साम्य आहे. पैसा, धनसंपत्तीचा वापर, सत्तेचा वापर करून या निवडणुका महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर सहित सत्ताधाऱ्यांनी ह्या जिंकलेल्या आहेत. अनेक महाराष्ट्राचे निकाल बघितले आपण तर याच पद्धतीचे, म्हणजे वापस घ्या याच्यावरून खून झाला एक सोलापूरमध्ये. आणि हे लोकशाहीच्या दृष्टीने संपण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राची वाटचाल चालू झाली की काय असं वाटायला लागलेलं आहे. अनेक पक्ष संपवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहे. आत्ताही या निवडणुकीमध्ये मी पाहिलं का धनशक्तीचा मोठा वापर झाला, सत्तेचा मोठा वापर झाला, प्रशासनाचाही मोठा वापर झाला, आणि त्यामुळे काही अंशी सत्ताधारी जिंकलेले आहेत. पण हे सतत अशा पद्धतीचं चालणार नाही. एक दिवस परत महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हा सुरू होईल
आणि ती आशा आहे. नक्कीच सुभाष पाटील यांनी एक आशा व्यक्त केली की भविष्यामध्ये ठाकरे ब्रँड हाच महाराष्ट्रात या पुढच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल. आपण एकंदरीत आपली भूमिका मांडली याबद्दल आपले सत्ताकारांच्या वतीने आभार. धन्यवाद.